दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे आणि या रिपोर्टमध्ये दिशाच्या डोक्यावर गंभीर इजा असल्याचं नमूदही करण्यात आलंय। दिशाच्या हात, पाय आणि छातीवर जखमा असल्याचं यात म्हणण्यात आलंय। तसंच दिशाच्या नाका तोंडातून रक्तस्राव झाल्याची ही माहिती सध्या समोर येते आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दिशावर अत्याचार झाला नाही असाही या रिपोर्टमध्ये उल्लेख दिसतोय। तर याच रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय बघूयात। दिशाच्या नाका तोंडातून रक्तस्राव झालेला होता। हात, पाय, छातीवर गंभीर जखमा दिसल्या। दिशाच्या बरगड्या तुटलेल्या अवस्थेत आढळल्या। छातीचा संपूर्ण भाग हा फ्रॅक्चर झालेला होता। फुफ्फुसाच्या दोनही बाजू दबलेल्या अवस्थेत होत्या। डोक्याला गंभीर जखमा, डोळ्याला दुखापत झालेली होती। दिशाचे पुढचे दात पडलेले होते। गुप्तांगामध्ये वीर्य अथवा जखम नव्हती। दिशावर अत्याचार नाही असाही उल्लेख या रिपोर्टमध्ये बघायला मिळाला। दिशा सालियांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। असं होतं, सीआयडीनं सगळी चौकशी केलेली आहे। सीआयडीनं पूर्ण चौकशी केलेली आहे, क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे। एसआयटीची चौकशी चालू आहे। सरकारला वाटलं तर या एसआयटीच्या मार्फतची चौकशी चालू आहे। त्याच्यामध्ये राहिलेलं जे विचारायचं, जे चौकशी करायची करावी, आमचं खुलं आव्हान आहे। कोणी म्हटलं म्हणून कोणाला आरोपी नसतात करत, त्याला पुरावे लागतात, सगळ्या गोष्टी लागतात आणि न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। मला स्वतः न्यायालय योग्य ते निर्देश देतील। बघा, या बाबतीमध्ये हे न्यायप्रविष्ट बाब आहे आणि त्यांच्या दिशा सालियान यांच्या वडिलांनीच ही तक्रार केलेली आहे आणि सभागृहामध्ये आमच्या मंत्री महोदयांनी उत्तर त्याला दिलेलं आहे की योग्य ती चौकशी आणि कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे पुढचं जी काय प्रक्रिया आहे ती होईल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी वर्षा जहागीरदार सध्या आपल्यासोबत आहेत। वर्षा, आपण खरं तर बघू शकतो यामध्ये एक महत्त्वाचं होतं, दिशावर अत्याचार झाला, बलात्कार झाला असं म्हणण्यात आलेलं होतं। तसा आरोपही तिच्या आईवडिलांनी सुद्धा केलेला होता। मात्र सध्या हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपण बघतोय ज्यामध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नाही असा उल्लेख दिसतोय। गौरी, मुळात मुद्दा असा आहे की 3 वर्षांपेक्षा अधिक काळ हा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो दवडून ठेवल्याचा वकिलांनी दावा केलाय। त्यात दिशा सालियांच्या वडिलांनी सुद्धा यात न्याय मिळावा यासाठी मागणी केली आहे। त्यानंतर आपण असं बघू शकतो की काही तथ्य आहेत की दिशा सालियान हा सामूहिक बलात्कार झाला होता, निर्घुण हत्येची बळी होती। यातलं नक्की काय खरं आहे हे अजून पुढे आलेलं नाहीये। अधिवेशनात जसं आपण आता माहिती पाहिली, अनेक जणांच्या प्रतिक्रिया आल्यात त्याच्याबद्दल, राजकीय नेत्यांच्या। त्यामुळे या सगळ्या घटनेला मुळात जबाबदार कोण आहे, हे काय झालं, हे शोधून काढणं आता पोलिसांना चॅलेंजिंग असणार आहे। गौरी, हो, नक्कीच वर्षा, पोलीस तपासातून खरं तर काय नेमकी माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।